रामराम मित्रांनो. एक व्यक्ती स्वतःच्या मालकीचा ट्रक चालवून आपला परपंचाचा गाडा हाकत होता. पण तो ट्रक चालक आणि मालक असल्यामुळे तो महिन्यातून फक्त घरी 1 ना 2 दिवस यायचा. कधी 15 दिवसातून 1 ना 2 दिवस यायचा. बाकीची सर्व वेळ तो आपल्या कामात खर्च करत असे. त्याचे लक्ष फक्त ट्रक चालवणे आणि ट्रकला काम कुठे भेटते, कसे भेटते हे बघणे आणि घराकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. कारण त्याला पैशाची एवढी हाव होती, की त्याला कितीही पैसे कमावले तरी त्याला कमी वाटत होते. त्याची बायको ही दिसायला खूप सुंदर असली तरी पण त्याचे लक्ष सतत पैसा, पैसाच करत राहायचा आणि त्याच्या घरचा 3 वर्षाचा मुलगा पण त्याला मोह पाडत नसे. फक्त तो पैशाच्या मागे धावत असायचा आणि या कारणामुळं त्याच्या बायकोच्या मनात चित्रविचित्र विचार यायचे. कारण त्याच्या बायकोजवळ जो मोठा मोबाईल राहायचा, त्या मोबाईलमधली रील बघून कसल्या अशा चित्रविचित्र चित्र बघून तिच्या मन पण चळवळ सुरू व्हायची आणि तिनं असा काही निर्णय घेतला. तो निर्णय तिच्या फार जीवावर किंवा अंगावर बेतला आणि तिचा नवरा एक दिवस कोणालाही काही न सांगता किंवा तिला कसलाही फोन न करता सरळ आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर दरवाजा वाजवतो. दरवाजा वाजूनही काही प्रतिसाद येत नाही. त्यावेळी तो आतला आवाज ऐकतो. आतला चित्रविचित्र आवाज ऐकून तो समोरील घराचा मुख्य दरवाजा तोडतो आणि आत जाऊन बघतो, तर जेच दृश्य बघतो तो असा भयानक संतापतो आणि त्याच्यानंतर त्याच्या हातातून किंवा तिथून पुढे क्राईम घडतो. कसा हा क्राईम घडतो? काय आहे हा क्राईम? हे बघण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि हो, आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या स्टोरीसाठी आपल्याला जायचं आहे आपल्या शेजारील असलेलं राज्य MP म्हणजे मध्य प्रदेशमधील सागर जिल्हा आहे. सागर जिल्ह्यातील जानिम हे गाव आहे. आता ह्या गावात काय सुरेंद्र कुमार हा ट्रक चालक राहायचा. हा युवक हा 39शीतला युवक आहे. याचं कसं आहे बिझनेसमॅन म्हणजे स्वतःचा उद्योग चालवणारा. पण पैशाची एवढी मोठी हाव त्याला, की तुम्ही विचारता सोय नाही. कारण की त्यानं जर का 2 ट्रिपा मारल्या त्याला असं वाटायचं आपल्या 3 व्हायला पाहिजे असतात. 3 मारल्या त्याला असं वाटायचं 4 व्हायला पाहिजेत. असं ते पैशाचे हाव आणि त्याची घरची लक्ष्मी म्हणजे त्याची धर्मपत्नी ती सुधादेवी. आता सुधादेवी पण काही कमी नव्हती. जे तुम्हाला फोटो येईल माझा चालता फिरता येईल, कधी उभा येईल, कधी हाफ फोटो येईल, असे आणि विविध कपड्यावरचे फोटो येतील. हे पण बघून घ्या. नाकीन डोळी एकदम छान आहे, तरतरीत आहे, गोरी पान आहे, गोरी चिट्टी पाल आहे. एवढी पण खतरनाक असू नये, तरी पण त्याचं लक्ष फक्त आणि कामावर लागायचं आणि पैसा कुठं आपल्याला भेटतो याच्याकडे त्याचं मेन म्हणजे लक्ष राहायचं आणि तो घरी वेळ देत नसे. आता त्याची बायकोला काही कामधंदे नव्हते. आता त्याच्या बायकोला काही कामधंदे नसल्यानंतर त्याची बायको काय करायची? नेहमी करता मोबाईल बघत राहायची. आता मोबाईलमध्ये बघितल्यानंतर तुम्ही बघता आजकाल Facebook घ्या, Instagram घ्या, मोज ॲप घ्या, कोणतंही ॲप घ्या, कोणतंही शॉर्ट रीलचं ॲप घ्या. त्याच्यातल्या त्यात तुम्ही ज्या रीलला बघणार, त्यावेळेस त्या बघितल्यानंतर ज्याच्या मनात पण असा विचार येत नाही, त्याच्या मनात असे चित्रविचित्र विचार आल्याशिवाय राहत नाही. असे पण तिच्या भावना चव्हाळ्याच्या. कारण की हा महिन्यातून 1 ना 2 दिवस यायचा. कधी 15 दिवसातून आला, तर 1च दिवस थांबायचा. महिन्यातून आला तर 1 ना 2च दिवस थांबायचा. पुन्हा आपलं सामान पॅक करून आपण आपल्या गाडीवर निघून जायचा. याची बायको जरी त्याला सांगायची, की तुम्ही हे धंदा सोडून द्या, दुसरं काम करा, मला तुमच्याशिवाय करमत नाही, तरी पण हा तिच्या लक्ष देत नसे. उलट तिला सांगायचा, मी तुमच्यासाठी पैसे कमवतोय, बस तुमच्यासाठी काही नाही. आणि ही जी सुधादेवी हिला पण नाद काही कमी नव्हते. आता हिचे नाद ऐकून घ्या. हिला सजणं सवरणं, मेकअप करणं, थोबाडाला आपलं पावडर लावणं, फाउंडेशन लावणं, त्याच्यावर होट पॉलिश लावणं, त्याच्यात कुठं काय लावणं, असं तिला. त्याच्यानंतर ब्युटी पार्लरमध्ये जाणे, हे तिचे म्हणजे आवडते धंदे होते. त्याच्यानंतर विविध गोष्टी ऑनलाईन बोलवणे, कुठूनही Amazon असो, कोणतंही असो, याच्यातून ऑनलाईन वस्तू बोलवणे. ड्रेस बघितला की बोलव, कोण्या रीलमध्ये काय कोणी काही घातलेलं दिसलं की बोलव. अशी ही त्यानं जो कमवलेला पैसा एवढ्या कष्टानं सर्व संसारावर पाणी सोडून पैसा कमवलेला, ही अशाच परिस्थितीत पैसे उडवाउडीचे करायची. आणि त्याच्यानंतर तिचा मेन म्हणजे मुख्य नाद होता नवनवीन तरुण प्रेमाच्या जाळ्यात फसवणे आणि त्याच्याकडून पैसे उकळणे. हा तिचा एक उद्योग होता. आता हा काय करायचा, हे जे सुरेंद्र कुमार आहे, हा ट्रकवर गेला. आता याच्यानंतर हिनं काय केलं, हिनं विचार केला, की आता कोणी काही एवढे फसत नाही ना. त्यावेळेस तिने सांगितलं, की आपल्याजवळ 2 दुकाने रोडच्या कडेला आहे आणि त्याच्यानंतर रोडवर असल्यानंतर आपली 2 दुकान जर भाड्याने दिलं भाडं येईल. त्याच्यामुळं तिनं काय केलं, नवऱ्याला फोन लावला. नवऱ्याला सांगितलं, ठीक आहे पैसा म्हणल्यानंतर नवरा म्हणे, ठीक आहे भाडं देऊन टाक.
ज्यावेळेस तिनं शेजारी पाजारी सांगितलं भाड्यानं दुकान दे नाही, त्यावेळेस तिला एक गिऱ्हाईक आलं भाडेकरू इंद्रकुमार नावाचा. त्याला मोबाईलचं दुकान टाकायचं होतं. तो आला. तो आल्यानंतर त्याला गावात त्यानं चौकशी केली, की मला मोबाईलचं दुकान टाकायचं आहे, जागा भेटेल का? त्यावेळेस त्याला माहिती भेटली, की तुम्ही सुधादेवीकडे 1-2 दुकानं आहे. 2 दुकानापैकी 1 दुकान तुम्ही भाड्याने घेऊ शकता. तो तिथं आला. तिच्या घरी गेला. तिनं बघितल्यानंतर तिनं पण काय केलं, खालचे ओठं चावले. त्याच्याकडे बघितलं, कटाक्षी टाकली. त्याला घरी नेलं, चहा-पाणी पाजलं, बसवलं आणि दुकान दाखवलं. दुकान दाखवल्यानंतर त्याचं भाडं तत्त्व ठरवलं आणि करार केला आणि तो निघून गेला. त्यानं दुसऱ्या दिवशी आणलं फर्निचर आणि मोबाईलचं सामान दुकानात आणून दुकान सजवलं. त्याच्यानंतर एक दिवस काय झालं, सुधादेवी ही मोबाईल पाहत असताना तिचा बॅलन्स संपलं. त्याच्यानंतर तिच्या लक्षात आलं, की आपल्याच भाडेकरू मोबाईल दुकान आहे, त्याच्याकडे जा आणि आपण भाडं रिचार्ज करून घेऊ. त्यावेळेस तो गेला, ती गेली आणि त्याला सांगितलं माझं संपलं. त्यावेळेस त्यानं सांगितलं नंबर सांगा भाभी. नंबर सांगितला. त्यावेळेस त्यानं ते सांगितलं पैसे किती द्यावं लागेल. त्यानं सांगितलं पैसे काय ते भाड्यात काटून घेऊ. पण तुम्ही लक्षात ठेवा आणि ते सांगितलं तुला कसलंही काम पडलं तू घरी येत जा. कारण माझा नवरा नेहमी ट्रकवर ड्रायव्हर असतो. तो नेहमी घराच्या बाहेर असतो आणि माझा घरी फक्त 3 वर्षाचा मुलगा आणि तो पण नेहमी झोपलेला असतो. तू कधीही ये, काही काम पडो, काही अडचण पडो, बिन लाजता कसाही ये, फक्त तू ये. असं तिनं खुलं आमंत्रण दिलं. आता याच्या पण मनात फुलं फुलायला लागली. त्याच्या मनात चित्रविचित्र विचार यायला लागले आणि त्या सांगितलं आज आलो तर जमेल का? जेवण भेटेल का? आता काही YouTubeच्या गाईडलाईन आहे. त्यांचे बोलणे जसे तसे मी इथं सांगू शकत नाही. कारण ती पण असे चावटपणे बोलले. हे दोघं जण बोलले आणि यांना पण सांगितलं, "ठीक आहे, तू 9 9:30 ते 10च्या दरम्यान देऊ शकतो." ज्या टायमाला यानं 9:30 द्यायचं दुकान बंद केलं आणि सुधाच्या घरी गेला 10च्या टायमाला. दरवाजावर थाप मारली. दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडला गेल्यानंतर तिनं त्याला आत घेतलं. मुख्य दरवाजा लावून घेतला आणि ज्यावेळेस पलंगावर बसले, ज्यावेळेस गप्पा मारायला लागले, त्यावेळेस तिने सांगितलं, की "मला 2,000चं काम पडेल आहे. तुम्हाला 2,000 देणार का?" त्यावेळेस त्यानं खिशातले ₹2,000 काढले आणि त्याच्या हातात दिले. जसे त्याच्या हातात दिल्यानंतर सुधानं त्या युवकाचा, ज्या इंद्रकुमारचा 21 वर्षाचा तरुण आहे, त्याचा हात धरला आणि त्याला अंगावर ओढून घेतलं. त्याच्यानंतर पूर्ण कपडे काढून रंगापुंगा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर सर्व रात त्यांचे एकावर एक दुसरा, दुसऱ्यावर तिसरा, तिसऱ्यावर चौथा असं करत करत ते जोपर्यंत घामाघूम होत नाही, तोपर्यंत मनाच्या इच्छा तृप्त होत नाही, तोपर्यंत हे काही थांबायला तयार नव्हते. आणि त्याच्यानंतर सकाळी 3 ते 4च्या टायमाला इंद्रकुमारचं मन शांती झाली आणि तो तिथून निघून गेला. गेल्यानंतर तो खुश झाला, ही पण खुश झाली. पण एके दिवशी अशी ती वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुत असताना तिची वॉशिंग मशीन बिघडली. त्यावेळेस तिनं काय केलं, त्या गावातला जो इलेक्ट्रिशियन होता, म्हणजे जो फिटर होता, त्याला फोन लावला. त्याला सांगितलं, की "माझी वॉशिंग मशीन बंद पडली, तुम्ही येणार का?" आता हा काय होता संताजी कुमार. आता संताजी कुमार हा पण काही साधा नव्हता. हा पण याला आहे ना विविध बायाचा, नवीन-नवीन बायाचा याला पण लय नाद होता. आता हा कसा करायचा? हा लोकांच्या घरी जाऊन काही इलेक्ट्रिक वस्तू बिघडल्या, त्या दुरुस्त करून देणारा होता. हिचा फोन आल्यानंतर पुन्हा हिनं फोन केला आणि तेव्हा सांगितलं 2 मिनिटात आलो आणि तो गाडीवर बसला, सामान घेऊन आला आणि तर वॉशिंग मशीन दुरुस्त केली. ज्यावेळेस वॉशिंग मशीन दुरुस्त करताना ती त्याच्याकडे पाहत होती त्या विकाकडं आणि तो पण तिच्याकडे चकण्या नजरेनं पाहायचा आणि मशीन दुरुस्त केल्यानंतर ज्यावेळेस पैशाचा हिशोब आला, त्यावेळेस त्यानं सांगितलं, "काही नाही म्हणे भाभीजी, फक्त तुमची थोडा प्रॉब्लेम होता. 2 मिनिटात सॉल्व्ह झालाय. पैसे नकोय. नंतर कधीतरी काहीतरी दुसरं द्या." असा बोलला आणि हसला. त्यावेळेस तिने सांगितलं, "माझं एक दुकान खाली आहे. तुम्ही तिथं दुकान राहा. तिथं दुकान टाका म्हणजे तुमचं दुकान चालेल आणि तुम्हाला तिथं गिऱ्हाईक येत राहतील." तेव्हा तो पण खुश झाला आणि तो पण म्हणला, "ठीक आहे." आणि त्यानं पण ते दुकान तिचं भाड्याने घेतलं. आता त्याच्यानंतर एक दिवस काय केलं, या संताजी कुमारनं यानं काय केलं, एक दिवस असं त्याला वाटलं, की आता 9-10 दिवस झाले. आता आपण जाऊ म्हणे, आता बघू काय होतंय. मागेला तर आपलं बोलणं झालंय. आता हे चावटच होतं, चबरच होतं आणि हिनं पण चावटपणासारखी त्याला बोलत होती. मग हा गेला घरी. आज घर जवळच होतं. तिथून गेला पाणी पिण्याच्या निमित्ताने गेला. सांगितलं, "भाभीजी मला तहान लागली. पाणी मिळेल का?" तिने सांगितलं, "वाह! पाणी कसं काय नाही? तुम्हाला कोणतीही तहान असू द्या, पाणी पाजण्यासाठी किंवा तुमची तहान भागवण्यासाठी मी कधीही पण तयार आहे, केव्हा पण तयार आहे. कारण की माझा नवरा कधीच घरी नसतो. तो नेहमी ट्रक चालक असल्यामुळे तो बाहेरच असतो आणि माझा 3 वर्षाचा मुलगाच असतो. त्यासाठी मी कधीही तुमच्यासाठी तयार आहे. तुमची तहानच काय, तुमचं काही पण भागवू द्या." अशी काही चिडकेलवाणी बोलली आणि ते इशारे त्यांना कळाले. तो घरात गेला आणि तिनं मुख्य दरवाजा लावून घेतला. ज्यावेळेस पलंगावर बसली, बोलत असताना हिनं काय केलं, त्याला सांगितलं, की "मला ₹20,000 ची गरज आहे.
तुमचे मी 2-3 महिन्यानंतर वापस देईल. त्यानं सांगितलं, वापस काही द्यायचे नाही, मी काटून असेच घेत जाईल. हे घ्या ₹20,000. त्यानं त्या 2 दिवसाची कमाई वापस तिला देऊन टाकली आणि त्याच्यानंतर दिवसभर म्हणजे रात्रीचे 9 ते 10 वाजेपर्यंत त्यानं तिला काही सोडलं नाही आणि तिनं काही त्याला सोडलं नाही. मस्त त्यांचा कार्यक्रम झाला, नांगापुंगा झाला. त्याची बेड होती, बेडरूममधले ज्या गाद्या होत्या, ते बेडशीट होतं, चादर होती, ती चोळामोळा केली, खराब केली. तोपर्यंत यांनी एकमेकांना सोडलं नाही. त्याच्यानंतर यांनी कपडे घातले आणि सरळ आपल्या घरी निघून गेला. तिनं उठली, 9-10 वाजता स्वयंपाक केला, जेवली आणि झोपली. आता याच्यातून काय सुरू झालं, कधी ती इंद्रकुमारला बोलवायची, कधी संताजीला बोलवायची. आता संताजी कुमार हा पण त्याला बोलवायची. आता हिचा काय कार्यक्रम चाकायचा. एक दिवस तिचा नवरा आला. घरी आल्यानंतर आता हा काय झाला, हा आला 15-3 हप्त्यानंतर आला. याच्यानंतर हा घरी आल्यानंतर त्यांचं काय सांगितलं, चला जा हॉटेलला जेवायला जाऊ. लय दिवसानंतर आलो. त्यावेळेस तिने सांगितलं, तुम्हाला जे जेवायचे ते घरीच जेवा. मी तुम्हाला स्वयंपाक करते, काही करून देते, घरीच जेवा. आणि त्यांचा कार्यक्रम झाला, गेले. त्याच्यानंतर त्यानं पुन्हा सांगितलं, मी आता 1 महिना येणार नाही. 1 महिना येणार नाही म्हणल्यानंतर ही पण आतुरखुश झाली, पण लटकत त्याला नाराज दाखवलं. तो गेल्यानंतर पुन्हा तो काय झालं, त्याच्या गावाजवळून ट्रक चालला होता. त्याच्यामुळे तो गावाजवळ असल्यामुळं त्यानं थोडा रस्ता वाकडा करून गावात आला आणि थांबला. त्यावेळेस बायको बावरली, घाबरली, की एकच काय अचानक आलं. इथं 15-15 दिवस, कधी 3 महिने, कधी महिना, 2 महिने असा येत नसे. आज कसं काय इतक्या लवकर, म्हणजे 8-10 दिवसात कसं काय आलं? त्यानं सांगितलं, मी इथून चाललो होतो, तुझी आठवण आली म्हणून तुझ्याकडे आलोय. आणि ज्यावेळेस त्यानं त्याला रात्रीचं शारीरिक सुख मागण्याचा प्रयत्न केला, आता नवऱ्यानं बायकोला मागितला, त्यावेळेस तिनं टाळलं. तिने सांगितलं, की मला आज माझं डोकं दुखते आणि पोट दुखते, माझी तब्येत बरोबर नाही, आज नको, उद्या बघू. त्यावेळेस त्यानं सांगितलं, मी 2 दिवस थांबणार आहे, तरी पण चालेल. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सांगायला गेली, त्यावेळेस पण तिनं असेच कारण सांगायला सुरुवात केली. त्यावेळेस कारण की तिचा जो नवरा आहे सुरेंद्र कुमार, ती शीतला, त्याला राग आला आणि त्याला सांगितलं, आता मी चाललो, जोपर्यंत तू मला फोन लावून बोलावणार नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. आणि त्यानं रागाच्या भरात आपलं सामान पॅक केलं आणि निघण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस ही लटकत फक्त त्याला म्हणायची, थांबा थांबा, जाऊ नका जाऊ नका. पण खरं सांगतो मित्रांनो, कारण की हिला आहे ना, इंद्रकुमार हा अविवाहित तरुण होता. संताजी कुमार हा पण अविवाहितच होता. कारण हा 24-25 मधला, हा 21-22 मधला, म्हणजे असे तरुण होते. आणि तिचा नवरा अति शीतला होता. याच्यापेक्षा टायमिंग सर्व गोष्टी या दोघांकडे जास्त होत्या. ते हे दोघं आवडायचे, हिचा नवरा आवडत नव्हता. पण हिनं लटकं सांगितलं, जाऊ नका. पण अशातच तो गेला, निघून गेला. आणि आता हिचं काय झालंय, हिचे हे 2 कस्टमर, हिचे 2 भाडेकरू, हे नेहमी ती बोलू लागली. रोज बोलवायची आणि त्यांच्याकडून काही ना काही रक्कम वसूल करायची. अशातच एक दिवस ती बसली, म्हणजे 11 जून रोजी तिचा मोबाईल पाण्यात पडला बघत असताना. तो खराब झाला. तिनं तिच्या त्या भाडेकरूच्या दुकानात मोबाईल घेऊन गेली. त्या इंद्रकुमारला दाखवला. त्यानं सांगितलं, हा मोबाईल फार जुना झाला आहे, तुम्ही नवा घ्या. त्यावेळेस तिनं सांगितलं, "तू असं कर ना, तूच मला मोबाईल दे. तू जर मला मोबाईल घेऊन दिला, तर मी तुझी कायमचीच होऊन जाईल." असं त्यानं सांगितलं. त्यानं पण सांगितलं, "ठीक आहे, ओके." त्यानं घराचा दरवाजा शटर बंद केलं आणि सांगितलं, "मी आजच शहरातून जाऊन चांगला मोबाईल क्वालिटीचा मोबाईल घेऊन येतो." आणि पण त्याच्या अगोदर 10 जूनला काय झालं होतं, जो तिच्या शेजारीची जी सीमा आहे, आता शेजारचं तुम्हाला असं वाटत असेल, कोणाला असं वाटतं, आपल्याला कोणी बघत नाही. पण मित्रांनो लक्षात ठेवा, मांजर जेवढी पण डोळे लावून दूध पिते ना, तेवढं लोकं दुसरे सर्व बघत असतात. तसं हिला असं वाटायचं कोणी बघत नाही. पण शेजारचे सर्व नखरे बघायचे. आणि ते बघितल्यानंतर 10 जून 2026 रोजी सीमा नावाच्या महिलेनं तिच्या नवऱ्याला फोन करून सांगितलं, तुमचे जे भाडेकरू आहे दोघं पण, हे रोज आळीपाळीने येतात आणि तुमच्या घरात थांबतात आणि 2 ते 3 तास थांबतात. नंतर दरवाजा उघडला जातो. त्यावेळेस तुमचा तो दुकानाचा जो भाडेकरू आहे तो निघून चालला जातो. आणि ते काही दूध खोळा नव्हता. त्यानं पण ते ओळखलं नेमकं काय येतं. आणि 11 जूनला हिचा मोबाईल बंद पडला. त्यावेळेस तिनं तिनं त्या मोबाईलवाल्याकडून मोबाईल घेण्याची मागणी केली. तो मोबाईल आणण्यासाठी तिला शहरात गेला आणि सांगितलं, आज संध्याकाळपर्यंत मी मोबाईल घेऊन येतो. पण रात्रभर ठीक आहे म्हणे, रात्रभर नाईट अख्खी तुझी, अशी ती बोलली, हसली आणि तुझीच मी कायमची, अशी बोलली. आणि त्याच्यानंतर ही तिथून शेजारच्या पुन्हा पण सुरेंद्र कुमारच्या तिथं गेली. त्याला सांगितलं, की तू मला सोन्याची अंगठी पाहिजे. आता मित्रांनो सोनं झालंय 1.5 लाखाच्या पुढं. तुम्ही विचार करा, 5 ग्रॅमची जरी अंगठी म्हणलं तरी 70,000ची. आणि हा पण आहे ना, हिची आई एवढी आयरी जाईल होती, हे दोघं जण. हिनं काही मागितलं ते द्यायला तयार होते. कारण दिसायला मालच तसा होता. तुम्ही बघताय किती खतरनाक आहे. त्याच्यानंतर हिनं
त्यानं सांगितलं, "ठीक आहे, आज तुम्हाला तुमचं माप घेतो दोऱ्यानं ते हाताचं आणि आज आणतो. फक्त मग आपला ठीक आहे म्हणे. घरी गेले. घराचा दरवाजा बंद केला. 2 घंटे मस्त घामाघूम झाले. त्याच्यानंतर तो बाहेर निघाला आणि सोनाराच्या दुकानात अंगठी आणायला गेला. पण त्यावेळेस इकडे काय झालं, दिवस मावळाचा टाईम होता आणि तिचा नवरा जो सुरेंद्र कुमार आहे, यानं ज्याचा फोन येईल होता 10 तारखेला, त्याच दिवशी तो निघाला आणि लंबा सफर असल्यामुळं तो रात्रंदिवस ट्रक चालवत आपलं घर जवळ करण्याचा प्रयत्न करत होता. आणि जसा-जसा दिवस जात होता, तसा-तसा दिवस मावळत होता. तसा-तसा त्याचा ट्रक त्याच्या घराच्या दिशेने येत होता. आणि तसाच तिचा जो प्रियकर आहे, इंद्रकुमार आहे हा मोबाईल शॉपीवाला, हा पण मोबाईल घेऊन तिच्या घरी येत होता. तो घरात कमीत कमी 8 ते 8:30च्या टायमाला तो घरात आला. घरात आल्यावर मोबाईल दिला. मोबाईल तिनं बघितला. ती खुश झाली, आनंदून झाली आणि पूर्णतः कपडे काढून पूर्णतः बेडवर त्यांचा नंगा-पुंगा कार्यक्रम सुरू झाला. इंद्रकुमार पण नंगा होता. त्यावेळेस आई यांचा 8:30ला कार्यक्रम झाकला असेल. 9च्या टायमाला तिचा नवरा दारावर ठोठावला. दार ठोठावू लागला. दार काही उघडलं गेलं नाही. दार उघडलं गेलं नाही. त्याच्यानंतर त्यानं दरवाजा मोडून आत प्रवेश केला. कारण त्याच्या दरवाजाच्या आतून आवाज विचित्र येत होते. त्यानं बघितलं तर घरात त्याची जी धर्मपत्नी सुधादेवी ही पूर्ण नग्न अवस्थेत आहे आणि त्याचा जो भाडेकरू आहे इंद्रकुमार, हा पण नग्न अवस्थेत आहे. 21शीतला तरुण तिच्या अंगावर आहे. असा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. हे बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकात झाली. त्यानं काय केलं, पहिला झारला इंद्रकुमार आणि इंद्रकुमार एवढा कुटला, इतका कुटला की तुम्हाला खोटं सांगत नाही. त्यानं अंडरपॅन्ट कशी तशी घातली आणि तसे हातात कपडे होते. तसाच उघडा घराच्या बाहेर पळाला. पण मित्रांनो, पूर्ण विवस्त्र असलेली त्याची जी पत्नी होती सुधादेवी, ही त्याच्या तावडीत सापडली. त्यावेळेस त्यानं तिच्या उघड्या अंगावर असे फटके द्यायला सुरुवात केली. केस धरून वाढायचा, मारण्याचा मार मारायचा. कारण की तिथं आता तिचा नवरा, प्रेम लावणारा, जीव लावणारा नवरा नव्हता. तो आता नवरा हा सायको झाला होता. बायको मारली बायको असं म्हणायची पाळी आली. कारण तिचा नवरा पूर्ण सायको झाला होता. कारण की तो मारत होता. त्याचं लक्ष घरातल्या फेविक्विलच्या बॉटलवर गेलं. त्यानं ते फेविक्विलची बॉटल घेतली आणि त्याच्या पत्नीच्या योनीच्या याच्यात ती ओतली. तुम्ही विचार करा, फेविक्विल या नाजूक ठिकाणी ओतल्यानंतर किती आग भडकत असेल. एवढी आग भडकली. दोन्ही हाताने ती तोंड झोडून घेत होती. सांगत होती, "मी आता पुन्हा असं करणार नाही, तसं करणार नाही." पण हा इतका चिडेल होता, इतका सायको होईल होता, भयानक सायको होईल होता. याचा पूर्णतः स्वतःवरचा ताबा सुटून गेला होता सुरेंद्र कुमारचा. आणि त्यानं पुन्हा काय केलं, चाकू तिच्या रूममधला चाकू घेतला आणि तो गॅसवर गरम करायला ठेवला. आता गरम करायला ठेवल्यानंतर तो गरम लाल बुंद केला आणि त्यावेळेस हा पुन्हा तो चाकू घेतला मित्रांनो आणि त्यानं तो चाकू लाल तप्त चाकू हा तिच्या गुप्त अंगात घातला आणि सांगितलं, "तू खरं सांग." त्याच्या अगोदर ते विचारत आहे, "तुझे खरं-खरं सांग, तू मी ना घरी नसताना किती जणांनी बोलवलं?" त्याने ह्या दोघा जणांची नावं सांगितली. त्याच्यानंतर ते चाकू त्यानं उचलला आणि त्यानं सांगितलं, "मी सोडून जर तुला दोघं जण लागत असेल, तर हा पण चाकू तू तुझ्या गुप्त अंगात घे." आणि त्यानं तो खुपसला. मित्रांनो, तिच्या पोटात, ओटीपोटात, विविध ठिकाणी, मांड्यावर असा सपासप त्या गरम चाकूनं सपासप वार करत होता. आणि ज्यावेळेस 1 ते दीड घंटा मारून, लाथाबुक्क्या मारून ती तेव्हाच गतप्राण झाली होती. ज्यावेळी तो थकला, भानावर आला, त्यावेळेस त्याला कळालं की आपली पत्नी पूर्णतः मूर्छित पडली, मृत्युमुखी पडली. त्यावेळी तो उठला, कपडे घातले आणि कपडे सावरले आणि पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसवाल्यांना आपबीती सांगितली. पोलिसवाले पण थक्क झाले, हादरून गेले, की कारण एक नवरा हे असलं कसलं प्रकरण करू शकतोय, हे प्रकरण इतकं खतरनाक कसं? आणि ते बघून त्याला अटक केली आणि त्याच्या घरी येऊन बॉडीचा पंचनामा केला. तर मित्रांनो, पोलिस पण शेवटलं मानव आहे, कारण हे काही दानव नाही. त्याच्यातले पण काही पोलिसवाले हादरून गेले, कारण ते समोरची बॉडीची अवस्था बघून, ते छिन्न-विच्छिन्न शरीर बघून त्यांच्या पण काहींना चक्कर यावं, इतकी भयान परिस्थिती समोर होती. आणि ते पाहून पोलिसवाले पण थक्क झाले. पण मित्रांनो, याला आता अटक केली. याच्या न्यायव्यवस्थेनुसार त्याच्या विरुद्ध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तर बघूया आता या स्टोरीचं, कारण की माननीय, वंदनीय असं न्यायालय याला काय सजा देते, काय नाही. पण मित्रांनो, इथं मी सांगतोय, फक्त एक वासनेच्या पायी आणि पैशाच्या हवाईसापोटी नेमके लोकं काय करून बसतात, काय-काय करतात. म्हणजे घराचं लक्ष पैशाच्या मागे पळताना घरदार सोडून जातात. आणि काही स्त्रिया पैशाच्या आयुष्यापाठी त्यांचा शौकी संसार कसा उद्ध्वस्त करतात, याचं म्हणजे मतिमंद उदाहरण आहे. आपल्याला याच्यातून कोणाला बदनाम करायचं नाही. फक्त तुम्हाला याच्यातून सचेत करण्याचा प्रयत्न करायचा आहे, की हे असले घटना करू नका. निव्वळ पैसा म्हणजे पैशाच्याच मागे पळत राहू नका. किंवा
क्षणिक सुखासाठी तुमचा सुखी असलेला संसार तुम्ही मोडण्याचा प्रयत्न करू नका. आणि हो, अशाच नवनवीन क्राईम स्टोऱ्या बघायच्या असेल तर आपलं कलियुगाचा वारा हे क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जे आपल्या जो व्हिडिओची वरील जे कोपऱ्यात लिंक येते ते पण लिंकवर जाऊन तो पण व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.